मुंबईत राष्ट्र निर्माणाची तपपूर्ती या विशेष संग्राह्य अंकाचे भव्य अनावरण करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या यशस्वी 12 वर्षांच्या कार्यकाळानिमित्त हा विशेष सोहळा दादरच्या रवींद्र नाट्य मंदिरात पार पडला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत या अंकाचे प्रकाशन करण्यात आले. देशाच्या विकासगाथेचा प्रेरणादायी दस्तऐवज ठरणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी उपस्थिती दाखवली. प्रसार माध्यमांनी सुद्धा आजच्या देशासाठी आणि देशवासियांसाठी महत्वाचा असणारा हा विषय देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी पंतप्रधान म्हणून त्यांनी शपथ घेतली आणि शपथ घेतल्यानंतर पासून आजपर्यंतची 12 वर्ष एक टप या एक टपामध्ये 12 वर्षांमध्ये त्यांनी या देशाला आणि देशातील असणारी भौगोलिक परिस्थिती आहे निसर्गाची असणाऱ्या परिस्थितीपासून वेगवेगळ्या परकीय असणाऱ्या गुणांच्या संदर्भाबद्दल असणारी परिस्थिती की ज्यामध्ये ताकदीने राष्ट्राला परमवैभवाच्या दिशेने घेऊन जाण्याच्या दृष्टिकोनातून जे जे महत्वाचे आहे ते करण्याचं काम केलं. प्रदीर्घ काळ चाललेलं सरकार आणि या सरकारने काही गोष्टी या देश हिताच्या त्याकडे केलेलं दुर्लक्ष आणि या 12 वर्षांमध्ये देशाच्या पंतप्रधानांनी जे निर्णय घेतले मग ते निर्णय आपण सर्वांनी माहिती असते अनुभवले असते. देश एक वेगळ्या दिशेने जगभरामध्ये जाताना आम्हाला सरकारला दिसतो. प्रत्येक क्षेत्रामध्ये छाप पाडण्याचं काम हे देशातील असणाऱ्या विविध गुणांमुळे झालं हे आपण सर्वांनी पाहिलं. भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाने एक प्रयत्न केला की आपल्याला या 12 वर्षांमध्ये 12 विषय घेऊन खरं तर एका कॉम्पिटेबल ग्रुप मध्ये हे सर्व विषय ते आपल्याला मांडता येतील का ते कदापि मांडता येणार नाही. परंतु तरी सुद्धा एक प्रयत्न आपल्याला करता येऊ शकतो आणि म्हणून हा प्रयत्न भारतीय जनता पार्टीच्या प्रदेशाने केला आणि त्या आज प्रकाशन महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्या हस्ते आज झालं. खरं तर आपण त्यांना देवेंद्रजींनाही बोलतात जसे नरेंद्र मोदीजी 24/7 त्याचप्रमाणे देवेंद्रजी 24/7 देशहित आणि महाराष्ट्राला प्रत्येक क्षेत्रामध्ये अव्वल करण्याच्या दृष्टिकोनातून जे ते करता येऊ शकतात केंद्राचं प्रत्येक धोरण हे राज्यामध्ये कसं अवलंब करता येऊ शकते यासाठी सातत्याने रात्रीचा दिवस करत असतो. त्यामुळे त्यांच्या हस्ते आज प्रकाशन झालंय आणि आपणा सर्वांना विनंती आहे
आपण पाहिल्यानंतर प्रयत्न जो आम्ही केलाय प्रयत्न आणि त्या प्रयत्नांमधून ही माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचली पाहिजे यासाठी या सर्वांचं सहकार्य अपेक्षित आहे. आपण विरोधक असतील ते मात्र आरोप करतायत की 12 वर्षामध्ये आम्ही सरकारच्या हातात घालून काम करत आहोत. सरकारने आम्हाला विश्वास दिला. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. आज त्यावेळेला तयार केलाय अनेक जण असा प्रयत्न करू शकतील, अनेक जण यापेक्षाही चांगलं होऊ शकते. परंतु यामध्ये प्रत्येक विषयाच्या नंतर एक प्रगती पुस्तक म्हणून एक पान हे ठेवलेले आहे. त्यामुळे 2014च्या अगोदरची युपीएची असणारी परिस्थिती आणि मग त्यामध्ये झालेला बदल, एक ओळीमध्ये त्यावेळी असणारी परिस्थिती आणि आता झालेला बदल, अशा सगळ्या गोष्टी यामध्ये नमूद केल्या. खरं तर या सगळ्या गोष्टीसाठी एक 2000 पानाचं पुस्तक सुद्धा तयार करता येऊ शकतं. परंतु छोटे छोटे विषय, ज्या विषयामुळे झालेले बदल हे त्यामध्ये नमूद केले की जे सहजपणे बोलता बोलता आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवता येते. आजची उद्योगनगरी न्यूजला सबस्क्राईब, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक, कमेंट आणि शेअर करा.